इक्विटी सेफ सर ना. राईट. सेफ म्हणजे कसं आहे की व्होलेटाईल असते शॉर्ट टर्म मध्ये, पण लॉंग टर्म साठी ते सगळ्यात चांगला मार्ग आहे. एखादा व्यक्ती आहे ज्याचं इन्कम खूप कमी आहे आज, किंवा इन्कम म्हणण्यापेक्षा सॅलरी कमी आहे, 12-15 हजार नॉर्मल सॅलरी, तर असेही लोक म्हणजे कमीवाला पण त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो का? लोन पण होऊन जातं सर लोकांवर. हो बरोबर. इथले लोन मध्ये माणूस टेन्शन मध्ये येतो. अर्निंग आहे त्याचं आज 20,000 रुपये मंथली, पण त्याचे लोन्स 30,000 रुपये होऊन जातात बिकॉज ऑफ द क्रेडिट कार्डचा यूज जास्त आल्यामुळे किंवा अशा गोष्टींमुळे. तर अशा लोकांचं तुम्ही कसं प्लॅनिंग करता? तर तुम्ही अगदी 5-10 हजार रुपये जरी महिन्यापासून सुरुवात केली ना, असे माझ्याकडे एक व्यक्ती की ज्याची 2015 पासून 10,000 रुपयांची एसआयपी चालू आहे, तर त्यांचा पोर्टफोलिओ आता काही लाखांच्या घरात गेलेला आहे, जे कदाचित त्याने इमॅजिन पण केलं नव्हतं की असं काय होऊ शकतं फक्त 10,000 रुपयांमध्ये. आपण जेव्हा बघतो की पुण्याचा क्राऊड घेतला, तर इथे काय होतं की मुलगा पुण्यात येतो, पुण्यात आल्यानंतर घर घेतो, जॉबला लागतो, घर घेतो. ही सिस्टीम झाली आता. एक जर बघितलं आपण, घर घ्यावंच लागतं, कारण आता मी ज्या एरियातून येतो जळगाव, तर तिकडं जर घर नसेल मुलाचं पुण्यामध्ये तर मुलगी मिळत नाही. हा मोठा इश्यू झालेला आहे. करेक्ट. तर तुम्हाला काय वाटतं की घर समजा पगार इतका असेल तर त्या व्यक्तीने इतक्या लाखांचं घर घेतलं पाहिजे आणि इतक्या लाखांचं लोन घेतलं पाहिजे? सर मी असंही बघितलंय की जे लोक स्मोकिंग करतात, तर त्यांच्यासाठी तो रेट थोडा जास्त होतो का? हो, स्मोकिंगसाठी रेट जास्त असतो, बिकॉज कंपनीसाठी ती खूप मोठी रिस्क असते. कारण की स्मोकिंगमुळे त्या माणसाचं म्हणजे त्याला आजारपण म्हणा किंवा त्याचा मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते. बरोबर आहे. तर त्यामुळे म्हणजे टर्म इन्शुरन्समध्ये आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये स्मोकिंग करणाऱ्या माणसासाठी प्रीमियम जास्त असतो. आणि पुढचे 12 वर्ष साधारण तिने ते कंटिन्यू केलं, तर तिच्या वयाच्या 36व्या वर्षी तिचा पोर्टफोलिओ झालेला असेल 2 कोटी रुपयाचा. अरे बापरे. कारण गावाकडे खूप पैसा आहे सर. हो. लोकांना वाटतं इथे आमच्या फ्लॅट आहे किंवा हे असं आहे तसं नाही, गावातल्या लोकांकडे भयानक पैसा आहे. हो, ते गावातल्या लोकांचे पुण्यात फ्लॅट असतात. ते माहिती असेल. हो, म्हणजे सर आमच्याकडे केळीचं उत्पादन आहे की जेवढं इथं 5 वर्षात एक व्यक्ती IT मधून कमवतोय ते एका वर्षात कमवतात सर केळीच्या उत्पादनामधून. इतकं उत्पादन आहे. सेम द्राक्षांचं नाशिक मध्ये पाहतो आपण, कोल्हापूर तर संपन्न आहे ऑलरेडी. म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये आपण लमसम अमाऊंट पण टाकू शकतो का? हो, लमसम अमाऊंट याच्यामध्ये टाकता येते आपल्याला. तुम्ही अगदी 500 रुपयांपासून सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. करेक्ट. असं, आणि त्याच्यातून एक चांगली वेल्थ क्रिएट करता येते. तुम्ही किती कमवता याच्यापेक्षा तुम्ही किती इन्व्हेस्ट करता ते जास्त महत्वाचं आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे फायनान्शियल ॲडवायझर योगेश पिंगे सर. सर नमस्ते. नमस्कार सर. सर तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. धन्यवाद. तुमच्या पॉडकास्टवर तुम्ही मला बोलायला एक संधी दिली, त्याबद्दल मी खूपच एक्सायटेड आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मित्रांनो, जेव्हाही आपण पैसे कमवायला लागतो किंवा आपल्या घरचे आपल्या पॉकेट मनी देतात, आपण त्याला आपल्या खिशामध्ये ठेवतो, किंवा आपण कमवायला लागलोय पैसे, सॅलरी येते तर बँकेत पडू देतो. पैशाने पैसा वाढतो असं आजपर्यंत आपण ऐकलंय, पण तो कसा वाढतो, त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, आणि जर व्यवस्थित नियोजन केलं तर तुमचं 60 ते 65 वर्ष जे रिटायरमेंटचं वय, त्याच्या आधीच तुम्ही कसं रिटायर होऊ शकतात आणि तुमचं उरलेलं आयुष्य अतिशय सुखात जगू शकतात, हे आज आपल्याला पिंगे सर सांगणार आहे. तर सर तुमचं परत एक वेळा स्वागत आहे. धन्यवाद. सर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये कसे आलात? माझ्या करिअरची सुरुवात 2008 साली झाली. सुरुवातीला मी इक्विटी ॲडवायझर म्हणून काम करायला सुरुवात केली. तर स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना एक लक्षात आलं की लोकांना स्टॉक्सचं तर गायडन्स हवंच होतं, पण त्यांना बाकीच्या इतर आर्थिक बाबींमध्ये मार्गदर्शन हवं होतं. ओके. आणि बँकांकडून बऱ्यापैकी मिस सेलिंग व्हायचं, तर त्याच्यामुळे लोकांना एक जेन्युइन ॲडवाइसची गरज होती. आणि मग मी 2015च्या सुमारास अमेरिकेच्या फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड म्हणून जे आहे, तर त्यांच्या थ्रू सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनिंगचा कोर्स कम्प्लीट केला, आणि मग मी फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये एंट्री केली. ओके. म्हणजे सर सुरुवात तुमची ॲज अ स्टॉक मार्केट ॲडवायझर झाली का? येस. शेअर मार्केट अजूनही करतात सर? अजूनही आपण ते काम करतो. ओके. यस. नाईस. तो एक वेल्थ मॅनेजमेंटचा एक पार्टच आहे, इक्विटी इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. इक्विटी सेफ सर ना? राईट. सेफ म्हणजे कसं आहे की व्होलेटाईल असते शॉर्ट टर्म मध्ये, पण लॉंग टर्म साठी ते सगळ्यात चांगला मार्ग आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी. ते पण जर व्यवस्थित ॲडवायझरचा सल्ला घेतला तर काय गोष्ट येते. करेक्ट. सर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय एक्झॅक्टली? जर आपण बघायला गेला, शब्द तर लोकांनी ऐकलेला आहे, पण जर एकदम सामान्य माणसाला जर ही गोष्ट समजून घ्यायची तर तुम्ही काय सांगाल, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? करेक्ट. बरेचसे इन्व्हेस्टर्स किंवा फॅमिलीज ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंटकडे बघतात की त्यांना आता इन्व्हेस्टमेंट चालू करायची, तर मग ते रँडमली कोणीतरी मित्राने सांगितलं किंवा
नातेवाईकाने सांगितलं किंवा कलिगने सांगितलं त्यानुसार एखाद दुसरं प्रॉडक्ट विकत घेतात बरोबर. किंवा इन्व्हेस्टमेंट करतात. पण त्यापेक्षा एक ह्या प्रोसेसला आपण एक सायंटिफिक अप्रोच देऊ शकतो आणि त्या सायंटिफिक प्रोसेसचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग. तर म्हणजे कसं आहे की तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे येता त्यावेळेस आम्ही तुमचं इन्कम, एक्सपेन्सेस, तुमचे ॲसेट्स, लायबिलिटीज, तुमच्या लाईफमध्ये काय गोल्स आहेत, जसं रिटायरमेंट आहे, मुलांचं एज्युकेशन आहे, त्यांचं लग्न आहे, किंवा तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा नवीन कार घ्यायची आहे, किंवा तुमचं टॅक्स प्लॅनिंग आहे, किंवा तुमच्या इन्शुरन्सच्या ज्या गरजा आहेत, तर या सर्व बाबींचा एक आढावा घेऊन म्हणजे 360 डिग्री आपण त्याला एक अप्रोच ठेवतो. बरोबर. आणि त्यानुसार तुमचा एक प्रॉपर एक रोडमॅप बनवतो, फायनान्शियल रोडमॅप. हा. आणि मग तुमचा हा एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅन त्यामुळे तयार होतो आणि मग तो आपण एक्झिक्यूट करतो. तर ही सगळी जी प्रोसेस आहे ही एक फायनान्शियल प्लॅनिंग आपण त्याला म्हणतो. आणि ह्या प्रोसेसमुळे काय होतं की तुम्ही निश्चिंत होता, तुम्हाला कळतं, तुमच्या लाईफला एक क्लॅरिटी येते तुम्हाला की तुम्हाला काय करायचंय आणि कुठे इन्व्हेस्ट करायचंय, किती इन्व्हेस्ट करायचंय. बरोबर. तर ह्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक तो कॉन्फिडन्स येतो आणि एक सेन्स ऑफ सिक्युरिटी येते. हा. आणि फ्युचर सेफ होतं असं एक. हो, निश्चितच निश्चितच. सर आता कसं होतं की बघा आपण पुण्यात बसलोय आज. हो, बरोबर. आयटीचा क्राऊड आहे, वर्करचं पण एक क्राऊड आहे, जसं चाकण वगैरे साईडला बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, तसेही लोक आहेत. आपलं चॅनल महाराष्ट्रातून सगळे लोक बघतात. बरोबर. सगळ्या टाईपची ऑडियन्स आपल्याकडे आहे. खरं. तर याच्यात असं तुम्हाला वाटतं का सर की एखादा व्यक्ती आहे ज्याचं इन्कम खूप कमी आहे आज, किंवा इन्कम म्हणण्यापेक्षा सॅलरी कमी आहे, 12-15 नॉर्मल सॅलरी त्याची, आणि एखादा व्यक्ती आहे की ज्याचं मंथली इन्कम 1 लाख ते 2 लाखापर्यंत आहे, राईट, तर असेही लोक म्हणजे कमीवाला पण त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो का? हो, त्याला अगदी संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग जरी करण्यात काही अडचणी सुरुवातीला येत असतील तरी तो एक छोटी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतो. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तो अगदी 500 रुपयापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतो. बरोबर. इन्व्हेस्टमेंट मध्ये कसं आहे की तुम्ही सुरुवात करणं महत्वाचं आहे, किती अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करता ते महत्वाचं नाहीये, तुम्ही किती कन्सिस्टंटली ते इन्व्हेस्ट करताय आणि किती काळासाठी ते इन्व्हेस्ट करताय ते जास्त महत्वाचं ते महत्व. बरोबर आहे. हो. तर सर आता आपण काही तुम्ही म्हणजे अशा काही लाईफ चेंज केल्या का आजपर्यंत? कारण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय येतं की सगळ्यात आयुष्यात इम्पॉर्टंट गोष्ट मला तरी पैसा वाटते की पैशानेच एखाद्याचं आयुष्य खूप चांगलं होऊ शकतं आणि नसेल तर तेवढंच ते बकास होऊ शकतं. बरोबर. तर असं काही एक्झाम्पल सांगाल का सर की जे तुम्ही त्याला फायनान्शियल प्लॅनिंग ऍडवाइस केलं, तुम्ही त्याला पूर्ण कन्सल्ट केलं, त्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं आणि त्याच्यानंतर त्याची लाईफ खूप नॉर्मलाइज झाली किंवा तो रिलॅक्स झाला, असं काही एक्झाम्पल आपल्याला देता येईल? करेक्ट. माझाच वर्गमित्र आहे, तो माझ्याकडे इन्व्हेस्ट करत होताच, पण त्याने त्याच्या भावाला रेकमेंड केलं, त्याच्या लहान भावाला माझ्याकडे पाठवलं की तू योगेशकडे जा आणि तुझं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तू त्यांचा सल्ला घे, कारण की तो इन्व्हेस्टमेंट काही करत नव्हता सुरुवातीला. आणि त्याला म्हणजे त्या लहान भावाला त्याच्यापेक्षा जास्त पगार होता, पण तो खर्च करत होता आणि त्याला काही गायडन्स नसल्यामुळे तो पैसे बँकेत ठेवायचा, फिक्स डिपॉझिट करायचा फक्त. तर मग तो आमच्याकडे ज्यावेळेस आला तर आम्ही त्याला ही फायनान्शियल प्लॅनिंगची सर्व प्रोसेस समजून सांगितली, त्याचा एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅन बनवला आणि तो एक्झिक्यूट करायला घेतला. तर मग त्याचा सुरुवातीला त्याने लाईफ इन्शुरन्स घेतला, पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी काढली, त्यानंतर त्याच्या फॅमिलीसाठी त्याने एक हेल्थ इन्शुरन्स घेतला आणि मग त्याचं लाईफचा एक महत्वाचा गोल होता की 2 मुलांचं एज्युकेशन आणि रिटायरमेंट स्वतःचं. तर यासाठी त्याला इन्व्हेस्टमेंट करायची होती आणि मग त्याला मी एक टार्गेट दिलं की तो एक वयाच्या 60 वर्षी त्याने मला सांगितलं होतं की 60व्या वर्षी मला रिटायर व्हायचं आहे. बरोबर. ओके. तर मग मी त्याला सांगितलं की 60व्या वर्षी तो हे 3 कोटी रुपयाचं त्याला एक टार्गेट दिलं मी की तो हे टार्गेट घेऊन चल आणि आपण त्यासाठी आता इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू. सर जॉब करत होते ना ते जॉब करतात, अजूनही ते करतायत. आणि कोणत्या फील्डमध्ये होते? ते केमिकल मध्ये. ओके. नव्हते केमिकल इंडस्ट्रीमध्ये, बट ही वॉज अर्निंग गुड सॅलरी. करेक्ट. एमएनसी मध्ये आहे तो जॉब करतोय आणि मग त्याने स्टार्ट केली आणि पगार त्याचा सुरुवातीपासून चांगला असल्यामुळे त्याने इन्व्हेस्टमेंट पण चांगल्या प्रमाणात करायला सुरुवात केली आणि तो त्याच्या इन्व्हेस्टमेंट त्याच्या इन्कमचा एक सिग्निफिकंट पोर्शन तो इन्व्हेस्ट करायला लागला आपल्याकडे. येस सर, आपण असं सांगू शकतो का की इतक्या पर्सेंट त्याने याच्यात टाकलं, म्हणजे कसं की क्लॅरिटी होऊन जाईल सर लोकांना आणि एक्झाम्पल थ्रू गेलं तर लोक खूप जास्त त्यांना फायदा होईल. करेक्ट. तर मग ज्यावेळेस आम्ही त्याचा प्लॅन बनवला तर असं लक्षात आलं की तो त्याच्या इन्कमच्या 30% रक्कम इन्व्हेस्ट करू शकतो आणि ते त्याने ऐकलं आणि तो ते 30% रक्कम तो इन्व्हेस्ट करायला लागला. आणि जसं जसं त्याला फायदा दिसायला लागला की ही जी इन्व्हेस्टमेंट आपण करतोय तर याच्यामध्ये आपल्याला रिटर्न चांगले येत आहेत, याच्यामध्ये थोडी शॉर्ट टर्म मध्ये व्होलॅटिलिटी जरी असली तरी लॉंग टर्म मध्ये याचा बेनिफिट खूप चांगला आहे, त्याच्या लवकर लक्षात आलं आणि तो काय करायला लागला की जसं त्याची सॅलरी वाढायला लागली दरवर्षी तसं तो त्याच्या इन्व्हेस्टमेंट तो वाढवायला लागला. करेक्ट.
आणि मग झालं असं की त्याचं इन्कम चांगलं असल्यामुळे खूप मोठा पोर्शन त्याचा इन्व्हेस्टमेंट्स मध्ये यायला लागला आणि जे टार्गेट मी त्याला दिलं होतं वयाच्या 60व्या वर्षी ते त्याचं टार्गेट 2 वर्षापूर्वी कम्प्लीट झालं. आता त्यांचं एज काय असेल सर? त्याचं एज आता 40 आहे. सर 40व्या वर्षामध्ये नाऊ ही इज फायनान्शियली फ्री. करेक्ट. तर आता त्याने असं ठरवलं की तो म्हणत होता की आपण वयाच्या 50व्या वर्षापर्यंत काम करू आणि आता आम्ही खूप मोठा पोर्टफोलिओचं टार्गेट त्याच्यासाठी दिलंय. त्याला खरं तर आता काम करायची तशी गरज नाहीये, पण तरी काम करतोय आणि अजून एक चांगला पोर्टफोलिओ म्हणजे एक चांगलं लाईफस्टाईल त्याला अजून जगायचं आहे. तर त्यासाठी खूप मोठा पोर्टफोलिओ आपण क्रिएट करतो त्याच्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे सर असं असतं की जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो तर तुम्ही त्याला रिटायरमेंट नंतरच एकदम फ्री लाईफ जगण्यासाठीचं प्रॉपर प्लॅनिंग तर करून देता. हो. आता दुसरा प्रश्न येतो की जर त्या व्यक्तीचं अर्निंग वाढत गेलं मंथली तर तुम्ही काय कराल की तुम्ही त्याचं जे वाढलेलं अर्निंग आहे त्याच्यातून त्याचा लवकरच कम्प्लीट होऊन गेलं, जे 20 वर्ष आधीच त्याचं कम्प्लीट झालं. मग आता तो कुठे फोकस करू शकतो? त्याचा लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट करण्यामध्ये. करेक्ट. बरोबर. राईट. कसं आहे की आता त्याला म्हणजे जॉब जो तो करतोय तो करायलाच पाहिजे असं काही नाहीये, पण त्याची आवड आहे म्हणून तो करतोय आणि तो फायनान्शियली फ्री झालेला असल्यामुळे काय की तो त्याच्या आता हॉबीज त्याचं पॅशन तो आता फॉलो करू शकतो. बरोबर. कारण की त्यासाठी सुद्धा पैसा लागतो आणि वेळ लागतो जास्त. जो फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केल्यामुळे त्याच्याकडे आता तो वेळ त्याला मिळतोय. बरोबर मिळतोय. करेक्ट. सर असं एखादं एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये एकदम मिनिमल पगार होता एखाद्या व्यक्तीचा आणि आपण असं नाही म्हणू शकतो मिनिमल पगारावर तुम्ही खूप लवकर आयुष्यात नाही फायनान्शियल फ्री होऊ शकत, बट एक व्यवस्थित म्हणजे कसं होतं की लोन पण होऊन जातं सर लोकांवर. बरोबर. इथले लोन मध्ये माणूस टेन्शन मध्ये येतो. अर्निंग आहे त्याचा आज 20,000 रुपये मंथली, पण त्याचे लोन्स 30,000 रुपये होऊन जातात बिकॉज ऑफ द क्रेडिट कार्डचा युज जास्त आल्यामुळे किंवा अशा गोष्टींमुळे. तर अशा लोकांचं तुम्ही कसं प्लॅनिंग करतात? ज्यांचं इन्कम कमी आहे पण खर्च जास्त जातो अशांसाठी, तर त्यांनी सगळ्यात आधी तर खर्चांवर नियंत्रण मिळवायला हवं. क्रेडिट कार्डवर जे एक्सपेन्सेस त्यांचे होतात त्याच्यावर त्यांनी थोडंसं लिमिट ठेवलं पाहिजे. ओके. आणि आपलं इन्कमही थोडं वाढवायला पाहिजे. असं आहे. तर मग ते त्यांचं हे जे आहे सेव्हिंगसाठी त्यांच्याकडे थोडंसं पोटेन्शियल निर्माण होऊ शकतं. बरोबर. असं आहे. तर तुम्ही अगदी 5-10 हजार रुपये जरी महिन्यापासून सुरुवात केली ना, असंही माझ्याकडे एक व्यक्ती आहे की ज्याची 2015 पासून 10,000 रुपयांची SIP चालू आहे. तर त्यांचा पोर्टफोलिओ आता काही लाखांच्या घरात गेलेला आहे, जे कदाचित त्याने इमॅजिन पण केलं नव्हतं की असं काही होऊ शकतं फक्त 10,000 रुपयांमध्ये. हो. नाईस. करेक्ट. सर म्युच्युअल फंड तुम्ही म्हणजे जेव्हा मी तुमच्याबद्दल पूर्ण रिसर्च केला तर मला हे कळालं की तुम्ही म्युच्युअल फंड एक्सपर्ट पण आहात. खूप प्रॉपरली तुम्ही लोकांचे म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ मॅनेज करतात आणि लोकांना म्युच्युअल फंड थ्रू पण तुम्ही भरपूर हे करून दिलेलं आहे. चांगलं म्हणतो आपण की एक अमाऊंट चांगली जनरेट करून दिलेली आहे. तर कसं असलं पाहिजे म्युच्युअल फंडचं ऍक्च्युअली पोर्टफोलिओ? म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करता त्यावेळेस आपल्याला ते पैसे कधी लागणार आहेत तर त्यानुसार तुम्ही तो फंड चूज करू शकता. समजा तुमचं गोल पुढच्या 6 महिन्यात, वर्षभरात किंवा 2 वर्षात असेल किंवा 3 वर्षात असेल तर तुम्ही ते पैसे डेट फंड किंवा लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे. ओके. असं आहे. आणि जर तुमचं गोल 3 ते 5 वर्षामध्ये आहे तर मग तुम्ही ते पैसे हायब्रिड फंड मध्ये ठेवू शकता. ओके. आणि जर तुमचं गोल 6 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचं आहे की म्हणजे जसं रिटायरमेंट आहे किंवा मुलांचं एज्युकेशन आहे की जे पुढच्या 10-15 वर्षामध्ये असणार आहे, तर मग ते पैसे तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला हवे. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करू शकतो. करेक्ट. आपल्या गरजांनुसार आणि आपल्या रिस्क प्रोफाईलनुसार. सर तुम्ही याच्यात 3 गोष्टी बोलले, जसं एक डेट फंड, एक लिक्विड फंड आणि लास्ट वाला हायब्रिड फंड आणि इक्विटी फंड. ओके. तर यांच्याबद्दल थोडं सांगाल का? हे फंड म्हणजे लोकांना समजण्यासाठी थोडं इझी भाषेत सांगायचं. ओके. लिक्विड फंड म्हणजे काय असतं की हे पैसे बॉन्ड्स मध्ये गुंतवले जातात. तर हे पैसे डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही होत. ओके. बऱ्याच कंपन्यांना कसं भांडवलाची गरज असते त्यांना, तर त्यासाठी ते पैसे मार्केटमधून उभे करतात. तर काही पोर्शन ते बँकमधून घेतात लोनच्या स्वरूपात आणि काही ठिकाणी मग ते बॉन्ड इश्यू करतात आणि बॉन्डच्या माध्यमातून पैसे उभे करतात. ओके. तर त्या बॉन्डवर तुम्हाला व्याज मिळतं फिक्स. असं जसं FD मध्ये आपल्याला 7% व्याज मिळतं तसं बॉन्डमध्ये 7-7.5% तुम्हाला व्याज मिळतं. सेम गव्हर्नमेंट सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहे ते कम्प्लीट करण्यासाठी पैसे उभे करतं मार्केटमधून. बरोबर. ते सुद्धा गव्हर्नमेंट सुद्धा बॉन्ड इश्यू करतात आणि त्या बॉन्डच्या बदल्यात आपल्याला व्याज मिळतं. ओके. तर हे जे बॉन्डमध्ये आपण जे इन्व्हेस्ट करतो तर ते लिक्विड किंवा डेट फंडच्या माध्यमातून. बरोबर आहे. खरे. आणि हा झाला लिक्विड फंडचा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार आहे हायब्रिड फंड. तर हायब्रिड फंड म्हणजे काय की त्याचं म्हणजे जसं नाव आहे हायब्रिड, तर याच्यामध्ये इक्विटी म्हणजे डायरेक्ट शेअर्स मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होते आणि बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट होते. तर म्हणून त्याला हायब्रिड फंड म्हटलं जातं. तर हे थोडे कमी व्हॉलेटाईल असतात ऍज कम्पेअर टू इक्विटी म्युच्युअल फंड्स.
आणि इक्विटी म्युच्युअल फंड हे कसं आहे की पूर्ण 100% तुमचा पैसा हा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतो. बरोबर. शॉर्ट टर्म मध्ये फंड्स व्होलेटाईल असतात. पहिल्या 2-3 वर्षात तुम्हाला कदाचित त्याच्यात रिटर्न्स मिळणार नाहीत किंवा मिळत नाहीत. पण तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहिलात फॉर लॉंगर ड्युरेशन लाईक से 10 or 15 years, बरोबर. तर तुम्ही याच्यामध्ये एक चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. ओके 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 बरोबर. सर, माणसाचं इन्कम किती हवं म्हणजे जितकं आहे वर्सेस इन्व्हेस्टमेंट, हा एक मुद्दा भरपूर वेळा डिस्कस केला जातो. तर याबद्दल तुमचं मत काय की इन्कम वर्सेस इन्व्हेस्टमेंट? बरोबर. तर तुमचं इन्कम किती आहे याच्या खूप जास्त महत्वाचं नाही. एखादा माणूस 50 रुपये महिना कमवत असेल आणि कोणी 5 लाख रुपये महिना कमवतो, पण तुम्ही तुमच्या इन्कमच्या ऍटलिस्ट 30% भाग जो आहे तो इन्व्हेस्ट केला पाहिजे. आणि मग राहिलेल्या 70%तून तुम्ही तुमचे हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, तुमचे लोन्स, बाकीच्या तुमच्या ज्या काय डिझायर आहे, फिरायचंय तुम्हाला किंवा अजून काय तुमच्या हॉबीज तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, तर हे बाकीच्या 70% तुम्ही करू शकता. पण सुरुवातीला 30% रक्कम जी आहे ती तुमची इन्व्हेस्ट व्हायलाच पाहिजे. तुमचं फ्युचर जे आहे त्यामुळे सेक्युर होऊ शकतं. सर, जर बघितलं तर आज तुम्ही किती रुपयांचा पोर्टफोलिओ आणि किती लोकांचा पोर्टफोलिओ मॅनेज करताय? राईट. तर सध्या आम्ही 120 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ म्युच्युअल फंडमध्ये मॅनेज करतोय. आणि आमचे जे इन्व्हेस्टर्स आहेत तर ते महिन्याला जे SIP करतात आमच्याकडे, त्याची एकत्रित व्हॅल्यू सध्या 1.25 कोटींपेक्षा जास्त आहे. मंथली? सर, हा, मंथली SIP 1.25 कोटी रुपयांच्या होतात. ग्रेट ग्रेट. आणि साधारण 800 इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सला आम्ही मॅनेज करतोय सध्या. बेस्ट. येस. आणि आमचा जो क्लायंट बेस आहे तो म्हणजे पुण्यात आणि भारतातल्या काही शहरात तर आहेच, पण अमेरिका असेल, कॅनडा आहे, गल्फ कंट्रीज आहे, किंवा युरोप आहे, किंवा ऑस्ट्रेलिया, सिडनीमधून आमच्याकडे क्लायंट्स चांगले आलेले आहेत. तर येणारे सुद्धा जे इंडियामध्ये इन्व्हेस्ट करतात तर ते कस्टावेलच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करतात म्युच्युअल फंड्समध्ये. बरोबर आहे, बरोबर आहे. असं आहे. सर, एखादा व्यक्ती जेव्हा लोन काढतो, म्हणजे आता आपण जेव्हा बघतो की पुण्याचं क्राऊड घेतलं, तर इथे काय होतं की मुलगा पुण्यात येतो, पुण्यात आल्यानंतर घर घेतो, जॉबला लागतो, घर घेतो. ही सिस्टीम झाली आता. एक जर बघितलं आपण, घर घ्यावंच लागतं. कारण आता मी ज्या एरियातून येतो, जळगाव, तर तिकडं जर घर नसेल मुलाचं पुण्यामध्ये तर मुलगी मिळत नाही. हा मोठा इश्यू झालेला आहे. करेक्ट. तर तुम्हाला काय वाटतं की घर समजा पगार इतका असेल तर त्या व्यक्तीने इतक्या लाखांचं घर घेतलं पाहिजे आणि इतक्या लाखांचं लोन घेतलं पाहिजे? हो. करेक्ट. तर आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे तर त्याच्या साधारण 5 ते 6 पट किमतीचं घर तुम्ही घेऊ शकता. बरं. असं आहे. आणि मी जो सल्ला देईल असा की तुम्ही वयाच्या 30 पर्यंत घर घेण्याच्या याच्यात फंदामध्ये पडू नका. नको पडायला सर. राईट. ओके. जरी हा एक थोडा सोशल प्रश्न आहे की घर नसेल तर मुलगी नाही मिळत नाही, पण कळायला पाहिजे लोकांना, कारण की घर तर कोणी स्वतःच्या 100% पैशातून घेऊ शकत नाही. त्यासाठी बँकेतून लोन काढायला लागतं आपल्याला, आणि तुमच्या घराचे ओरिजिनल पेपर्स बँकेकडे असतात. तर त्या घराची लिगल ओनरशिप ही बँकेकडे असते जोपर्यंत तुम्ही कर्ज फेडत नाही. आणि लोकांना हे कळत नाही. फक्त एक 10-15 लाख रुपये तुम्ही डाऊन पेमेंट करता आणि ते घर घेता, आणि त्याचे आपण EMI भरतो. पण त्याच्यामुळे आपलं सेव्हिंग पोटेन्शियल कमी होतं, आपल्या फ्युचरवर त्याचा परिणाम होतो. कारण की खर्च वाढतायत, सॅलरी लिमिटेड आहे, इन्कम आपलं लिमिटेड आहे. तर त्या ह्याच्यातून सगळं जर सेव्हिंग्स करायचे असेल तर मग खूप मोठा प्रश्न येतो. तर मग तुम्ही वयाच्या 30 पर्यंत जे आहे तर तुम्ही डाऊन पेमेंटसाठी पैसे जमा करायला पाहिजे. आणि एक साधारण 25 ते 30% तुमचं डाऊन पेमेंट जर झालं जमा, तर मग तुम्ही घर घेण्याचा विचार करायला पाहिजे. ओके. म्हणजे सर, अकॉर्डिंग टू यू की जर समजा 1 कोटीचं घर घ्यायचंय तर कमीत कमी 25 लाख रुपये डाऊन पेमेंट भरा. करेक्ट. आणि ते अमाऊंट जमा तुम्ही 30व्या वर्षापर्यंत. राईट. आता एखाद्याचं लवकर जमला तर तो लवकर घेऊ शकतो. बरोबर. पण कमीत 20 ते 25 मिनिमम इतकी तरी तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट पाहिजेच. तुम्ही अगदी 90% लोन घेतलं आणि फक्त 10% डाऊन पेमेंट केलं तर तो जो EMIचा स्ट्रेस तुमच्यावर येईल. तुम्ही तुमच्या फॅमिलीवर जे काही एक्सपेन्सेस करतात तर त्याच्यात तुम्हाला लिमिटेशन, आणि तुम्ही सेव्हिंग नाही करू शकत. आणि मग तो ट्रॅप एक चालू होतो की मग इन्कम वाढल्यानंतर आपण सेव्हिंग करू, पण ते इन्कम वाढतं त्याप्रमाणे आपले खर्चही वाढत जातात आणि सेव्हिंग्सला लवकर सुरुवात करता येत नाही. तर हे असे खूप छोटे इम्पॅक्ट आहेत. त्यामुळे घर घेताना नेहमी तुम्ही जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा, आणि थोडं उशिरा घेतलं तरी चालेल. आधीची आपली जी पिढी होती तर ते अगदी त्यांचे म्हणजे रिटायरमेंटला घर घ्यायचे. आणि आता काय होतं की तो मुलगा जॉबला लागला तर त्याच्या 25व्या वर्षी प्रेशर टाकला जातो की त्याचं घर पाहिजे. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ते घर त्याचं नाहीच आहे, ते बँकेचं घर आहे. बरोबर आहे. येस, ऍक्च्युली मी स्वतः रिअल इस्टेटमध्ये काम करतो सर. तर बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण एक प्रकारे बरोबरच आहे की घर घ्या असं नाहीये. पहिलं घर पाहिजेच.
घर पाहिजे असं. प्रत्येकाचं जे स्वप्न आहे हो. म्हणजे जरी कर्ज काढायला लागत असेल तर ते घर घेतलंच पाहिजे. कारण की प्रत्येक गोष्ट आपण फायनान्शियल प्लॅनिंगच्या सर्व रेशोज मध्ये नाही बघू शकत. नाही बघू तर शकत. ती एक म्हणजे कुटुंबाची एक गरज आहे आणि ते घेतलंच पाहिजे. पण ते असं घेतलं पाहिजे की त्याचा तुमच्यावर स्ट्रेस नाही आला पाहिजे, तुमचं आर्थिक गणित बिघडलं नाही पाहिजे. एक फेज होता मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये सगळ्यांनीच घरांमध्ये थोडं जास्त इन्व्हेस्ट केलं होतं. बट आजकाल थोडंसं जसं तुमच्यासारखे लोक मार्केटमध्ये आहे सर, की जे समजवतात की घर घ्या, घर इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट फायनान्शियल प्लॅनिंग करून तुम्ही घर घेतलं पाहिजे. करेक्ट. तर त्याचा तुमच्या आयुष्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. आणि थोडंसं मुलींच्या वडिलांनी पण समजलं पाहिजे की मुलाचं अर्निंग जर तेवढं नाही तर फायनान्शियल ट्रॅकमध्ये तो जर अडकणार असेल तर ह्या अपेक्षा तुम्ही ठेवू नका. कारण त्यांनी स्वतःचा विचार केला पाहिजे की जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा स्वतःचं घर होतं का, तुमच्या वडिलांचंच होतं ते, की नाही सर. पाहायला गेलं तर गावाकडे काय होतं की आई वडिलांचं आपल्याला खानदानी मिळालेलं असतं, त्याच्यात असतं ते लोक राहतात. राईट. पण आज अपेक्षा ठेवायची एखाद्या मुलाकडून रॉंग. हा सोशल पार्ट झालाय, बट पार्ट ऑफ त्या मुलाच्या करिअरचा पण विषय. पण मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही लगेच म्हणजे जॉब लागला आणि लगेच घराच्या मागे न लागता थोडं आधी आपले बेसिक्स क्लिअर करून घ्या. सुरुवातीला तुम्ही एक टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे, त्यानंतर एक हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे आणि आपला एक इमर्जन्सी फंड हवा. म्हणजे उद्या काही समजा जॉब लॉस झाला तर ऍटलिस्ट आपण 6 महिने ते वर्षभर आपले एक्सपेन्सेस आपले भागतील एवढे तरी आपल्याकडे बचत हवी असायला. आणि मग घरासाठी आणि रिटायरमेंटसाठी सेव्हिंग करायला सुरुवात करावी. ओके. यस सर, तुम्ही टर्म इन्शुरन्स बोलले आणि हेल्थ इन्शुरन्स बोलले. सर मला दोघांचं मिनिंग सांगा. टर्म इन्शुरन्स काय, हेल्थ इन्शुरन्स काय? कारण आपण US मध्ये आज बघतो, मी जर हे समजा आर्टिकल वाचतोय तिकडे कंपल्सरी आहे यासारखं. आज जर आपण भारतात बघितलं तर कंपल्सरी नाहीये. त्याचा फरक एखाद्याच्या आयुष्यावर कसा पडू शकतो सर? राईट. सुरुवातीला आपण टर्म इन्शुरन्स बघू. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? लाईफ इन्शुरन्स. आपल्या सर्वांना LIC माहिती आहे. LIC लाईफ इन्शुरन्स देते, पण त्याच्यामध्ये कसं आहे की इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहेत इन्शुरन्स सोबत. तर टर्म इन्शुरन्स हा एक असा प्रकार आहे ना की याच्यामध्ये फक्त तुम्हाला इन्शुरन्स मिळतो, याच्यात तुमची इन्व्हेस्टमेंट होत नाही. जसं आपला गाडीचा इन्शुरन्स असतो की तुम्ही समजा कारचा एक 10 ते 12 हजार रुपये तुम्ही भरले तर तुम्हाला इन्शुरन्स, त्या गाडीचा तुम्ही इन्शुरन्स काढता आणि काही ऍक्सिडेंट झाला तर फक्त तुम्हाला तो क्लेम मिळतो. अदरवाईज जर क्लेम नाही घेतला तुम्ही त्या वर्षात तर ते तुमचे 10 ते 12 हजार रुपये तो त्या वर्षाचा प्रीमियम गेला. बरोबर बरोबर. आणि पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही नवीन त्याचा इन्शुरन्स काढता, हे त्याला रिन्यू करता. बरोबर. असं आहे. तर सेम तुमच्या लाईफचं करायचंय तुम्हाला की आता सपोज तुम्ही तुमचं इन्कम 10 लाख रुपये वर्षाला आहे. ओके. तर तुम्ही साधारण 2 कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स काढायचा आहे. आता 2 कोटीसाठी तुम्हाला वाटेल की प्रीमियम खूप जास्त आहे, पण तुमचं वय समजा 25 आहे आणि तुमचं इन्कम 10 लाख रुपये आहे तर तुम्हाला साधारण एक 10 ते 12 हजार रुपये प्रीमियम येईल. इयरली सर? इयरली प्रीमियम येईल. अरे ओके. हो. हा एक अंदाज सांगितला. एक्झॅक्ट प्रीमियम आपल्या एजनुसार आणि एज कंपनीचा वेगवेगळा असतो, थोडाफार फरक असतो. पण मग तुम्हाला 10 ते 12 हजार रुपयामध्ये समजा 1 ते 2 कोटीचा इन्शुरन्स मिळत असेल आणि समजा हा इन्शुरन्स तुम्हाला कधी कामाला येतो, जास्त तुमचं पुढे लग्न होतं, तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात, तुमच्यावर डिपेंडंट असतात, मुलं असतात आणि समजा अचानक तुम्हाला काही झालं तर फॅमिली उड्या पडू नये आणि त्यांचं आर्थिक भविष्य सुरक्षित राहावं. तर यासाठी हा इन्शुरन्स त्यावेळेस कामात येतो. आणि ते तर मग त्यावेळेस इन्शुरन्स कंपनी काय करते की हा तुमचा क्लेम जेन्युइन असेल तर मग तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या नॉमिनीला ते पैसे देते पूर्ण एक रकमी. ओके. बरोबर आहे. त्यामुळे त्यांचं भविष्य जे आहे ते हे सुरक्षित राहतं. मुलांचे एज्युकेशन व्यवस्थित होऊ शकतात, फॅमिलीचे जे हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस आहेत ते व्यवस्थित होऊ शकतात, म्हणजे त्यांना त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये कुठे कॉम्प्रोमाइज करायला लागत नाही. ओके. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की म्हणजे खूपच कमी वयामध्ये कमावणारा पुरुष जर कधी वारला तर त्या फॅमिलीचं आर्थिक भविष्य धोक्यात येतं. मुलांच्या जे शिक्षण आहे किंवा त्यांच्या लाईफ मधले जे गोल्स आहे तर या सगळ्या गोष्टीवर त्याचा खूप मोठा निगेटिव्ह परिणाम होतो सर. तर त्यासाठी हा टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे प्रत्येक कमवणाऱ्या व्यक्तीने. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या 2 गोष्टी कधी मिक्स करू नये. प्युअर टर्म इन्शुरन्स एवढा फक्त काढायला पाहिजे. सर जर आपण एक पकडलं म्हणजे तुमच्या अनुभवानुसार तर 10,000 जर इयरली येत असेल टर्म इन्शुरन्स तर किती पैसे मिळतात आफ्टर, म्हणजे असं काही झालं असतं? हा, म्हणजे आता जसं मी म्हटलं की सपोज तुम्ही 1 कोटीचा इन्शुरन्स काढलाय, 10,000 रुपये तुम्ही वर्षाला प्रीमियम भरताय. हा वयाचा तुम्ही 25व्या वर्षी काढलाय आणि 35व्या वर्षी समजा काही झालं तुम्हाला तर फॅमिलीला तर पूर्ण 1 कोटी रुपये मिळतात. 1 कोटी. आणि हा प्रीमियम, ही पॉलिसी तुम्ही समजा वयाच्या 60व्या वर्षापर्यंत काढलेली आहे आणि 60व्या वर्षापर्यंत तुम्हाला काही नाही झालं, तुम्ही सर्व्हाइव्ह झालात तर मग तुम्हाला काहीच नाही मिळणार. तर नाही मिळत. जसं मी सुरुवातीला उदाहरण दिलं गाडीचं की समजा तुम्ही क्लेम नाही केला तर तो त्या वर्षाचा प्रीमियम गेला. सेम तसंच हे लाईफच्या बाबतीत आहे.
आणि लोक उलट करतात, गाडीचा काढतात पण स्वतःच्या लाईफचा प्रीमियम काढत नाही, इन्शुरन्स काढत नाही. गाडीचा काढतात लोक, गाडीचा तर कंपल्सरीच केलेला आहे. गाडीचा इन्शुरन्स काढला जातो पण स्वतःच्या लाईफचा इन्शुरन्स काढला जात नाही, का त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. किंवा असं म्हणजे असंही म्हणतात लोक की हे पैसे आमचे वाया गेले. हो हो हो, भरपूर लोक बोलतात असं हो. की म्हणजे इन्शुरन्स काढले, अरे यार प्रत्येक वर्षी 10,000 भरले पण काही झालंच. लोकांची मेंटली वेस्ट ऑफ मनी वाटतो त्यांना. आणि हेल्थ इन्शुरन्स बद्दल सर? हा, हेल्थ इन्शुरन्स असं आहे की आता जर कधी सॅलरीड पर्सन असेल तर त्याला कंपनीकडून एक ग्रुप मेडिक्लेम असतो फॅमिलीसाठी, आणि व्यावसायिक असेल तर त्याला काही पर्याय नाहीच आहे. बरोबर आहे. पण जरी सॅलरीड पर्सनला एक ग्रुप मेडिक्लेम असेल कंपनीकडून, तरी सुद्धा त्यांनी आणि व्यावसायिकांनी स्वतःचा एक फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स प्लॅन काढला पाहिजे. ओके. आपल्या संपूर्ण फॅमिलीसाठी तो वैयक्तिक प्लॅन असला पाहिजे आणि तो त्यांनी कंटिन्यू केला पाहिजे. सपोज 10 लाखाचा इन्शुरन्स काढलाय आणि काही क्लेम आला तर तुमच्या हॉस्पिटलायझेशनचे खर्च जे आहेत तर ते इन्शुरन्स कंपनीकडून दिले जातात. ओके. हो, तर हे हेल्थ इन्शुरन्सचं एक चांगली पॉझिटिव्ह साईड आहे. करेक्ट. हेल्थ इन्शुरन्स साठी तर त्यासाठी तुम्हाला सेम जसं की आता एखादी 30 वर्ष वयाची व्यक्ती आणि त्याची फॅमिली आहे तर 10 लाखासाठी त्यांना साधारण एक 20,000च्या आसपास प्रीमियम मिळेल वर्षाचा. बरोबर. कारण की आता प्रीमियम कोविड नंतर वाढलेले आहेत, आधी थोडे कमी होते प्रीमियम, आणि हा प्रीमियम वयानुसार वाढत जातो हेल्थ इन्शुरन्सचा. टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम तुमचा फिक्स असतो, समजा तो 10 ते 12,000 समजा फिक्स झाला तुमच्या बर्थ डेट आणि तुमचे पॉलिसी टर्म त्यानुसार. बरोबर. तर तो मॅच्युरिटी पर्यंत तुमचा तेवढाच राहील. पण हेल्थ इन्शुरन्स मध्ये तो वयानुसार तो प्रीमियम तुमचा वाढत जातो. कारण की वाढत्या वयासोबत रिस्क वाढते, त्यामुळे इन्शुरन्स कंपनी त्याचा प्रीमियम जास्त घेते. सर मी असंही बघितलंय की जे लोक स्मोकिंग करतात तर त्यांच्यासाठी तो रेट थोडा जास्त होतो का? हो, स्मोकिंगसाठी रेट जास्त असतो, बिकॉज कंपनीसाठी ती खूप मोठी रिस्क असते. कारण की स्मोकिंगमुळे त्या माणसाचं म्हणजे त्याला आजारपण म्हणा किंवा त्याचा मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते. बरोबर आहे. तर त्यामुळे म्हणजे टर्म इन्शुरन्स मध्ये आणि हेल्थ इन्शुरन्स मध्ये स्मोकिंग करणाऱ्या माणसासाठी प्रीमियम जास्त असतो. आणि सर याच्यात मग ते कसं चेक केलं जातं? काही लोक लपवून ठेवतात की मी नाही सांगत, बट ते चेकअप मध्ये कळून जातात. हो, म्हणजे कसं आहे की तुम्ही माहिती लपून म्हणजे किंवा खोटी माहिती देऊन ते एक वेळ तुम्ही पॉलिसी काढून नाही घ्याल, पुन्हा समजा काही क्लेम आला 4-5 वर्षानंतर असं घडलं, क्लेम आला आणि इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्याच्यात कळलं की ही व्यक्ती स्मोक करत होती किंवा ड्रिंक करत होती आणि ती माहिती मात्र त्याने दिलेलीच नाहीये पॉलिसीमध्ये. बरोबर आहे. तर तुमचा क्लेम पूर्णपणे रिजेक्ट होतो आणि ती पॉलिसी रद्द होते. ओके. हो, म्हणून स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करणाऱ्या लोकांसाठी प्रीमियमची साईज जी आहे, सॉरी म्हणजे जे मंथली इयरली आपण जे पे करतो ते अमाऊंट जास्त असते नॉर्मल पर्सन पेक्षा, आणि ती माहिती पूर्णपणे दिली पाहिजे, तुम्ही स्वतःहून दिली पाहिजे. करेक्ट. सर आता आपण बघतोय की मार्केटमध्ये डाऊनफॉल आलेला आहे, बऱ्यापैकी मार्केट डाऊन आहे ऍज कम्पेअर टू मागचे 1-2 वर्ष बघितले. एकदम बूम चालू होतं सगळं. आता तर भरपूर लोक असं बोलतायत की मला माझे पैसे काढून घ्यायचे मार्केटमधून, जरा एकदा थोडंसं वर आलं की मी काढून घेतो. पण तुम्हाला काय वाटतं, काय ही सिच्युएशन सर आता सध्याचे? कोविड नंतर आपण बघितलं मागचे 4 वर्ष मार्केट खूप चांगलं होतं 2024 पर्यंत, आणि 24च्या म्हणजे सप्टेंबर नंतर मार्केट खाली यायला लागलं. सप्टेंबर 2024 नंतर मार्केटचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे. ओके. येस. पण लोकांना ते, आणि खूप मोठा वर्ग असा आहे की जो फक्त कोविड नंतरच इन्व्हेस्ट करायला लागलाय आणि त्यांना ते निगेटिव्ह बघायची सवय नव्हती मार्केटवर. बरोबर. तर आता त्यांना अचानक त्यांचे पोर्टफोलिओ निगेटिव्ह दिसायला लागल्यानंतर ते पॅनिक झालेले आहेत. पण ज्यांनी मार्केटमध्ये ऑलरेडी आता 8 ते 10 वर्ष काढलेले आहेत तर ते गुंतवणूकदार एकदम निश्चिंत आहेत. ते असा कुठलाही विचार करत नाही की त्यांना पैसे काढून घ्यायचे आहेत. पण जे नवीन आलेले आहेत ते ही सिच्युएशन पहिल्यांदाच बघतात, तर त्यांच्यासाठी हा थोडासा प्रॉब्लेम आहे. पण कसं आहे की मार्केटमध्ये चढ उतारे चालू असतं सर. हो, जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायचे असेल तर तुम्हाला याच्यामध्ये स्टे इन्व्हेस्टेड राहिलंच पाहिजे, असं आहे. कारण की आता मार्केट डाऊन आहे तर तुम्हाला जे म्युच्युअल फंडचे युनिट्स आहेत तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतात, आणि तुम्ही अशा ज्यावेळेस आपल्याला जर कधी कमी किमतीत मिळते एखादी गोष्ट तर ती उलट आपण घेतली पाहिजे, अजून घेतली, किंवा जे ऑलरेडी चालू आहे SIP चालू आहे, जी गुंतवणूक केलेली आहे ते तुम्ही तसेच ठेवली पाहिजे. कारण की परत मार्केट हे वर जाणारच आहे. हे जे रिझन्स असतात, जसं की आता टॅरिफ वॉर आहे, तर ह्या सगळे असे भरपूर रिझन्स दरवर्षी मार्केटमध्ये असतात मार्केट खाली येण्यासाठी, आणि ते एकदा सर्व तो तणाव निवळला की मार्केट पुन्हा वर जातं. खरे. हो, असा आपला हा मागच्या गेल्या 15 ते 20 वर्षाचा अनुभव आहे. तुमचा अनुभव आहे सर? पाहिलंय 2008चं रिसेशन तुम्ही पाहिलंय. करेक्ट. त्याच्यानंतर परत बूम पाहिला मार्केटमध्ये, त्याच्यानंतर परत कोरोनाचा डाऊनफॉल तुम्ही पाहिला. करेक्ट. आता परत दिस इज अ पार्ट ऑफ मार्केट आहे की हे चालू असणार आहे असं, आणि हे खूप आधीपासून चालू आहे. म्हणजे अगदी 1992 साली हर्षद मेहताचा स्कॅम झाला, त्याच्यानंतर 2000 मध्ये
केतन पारेखचा स्कॅम झाला, त्यानंतर 2008 मध्ये फायनान्शियल क्रायसिस झाला, 20 मध्ये कोविडचं करेक्शन आलं. तर हे सगळे आणि या सगळ्या पिरियड मध्ये अजून छोटे मोठे करेक्शन होतच असतात, ते झालेले आहेत म्हणजे. बरोबर आहे. तर हे सर्व करेक्शन होऊन सुद्धा मार्केटने ऍव्हरेज 14 ते 15% रिटर्न दिलेले आहेत. त्यामुळे लोकांनी पॅनिक न होता इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि जर आपल्याला काही जास्त कळत नसेल तर एक आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी, जो तुमच्या रिस्क प्रोफाईल आणि तुमचे गोल्स आहेत त्यानुसार एक पोर्टफोलिओ चांगले डिझाईन करेल, मॅनेज करून, आणि तो तुमचा हँड होल्डिंग करेल. म्हणजे तुम्ही चुकीचे डिसिजन त्याच्यामध्ये स्वतः म्हणजे जे घेता तर ते टाळले जातील. बरोबर आहे, करेक्ट. सर, SIP जे आहे म्युच्युअल फंड मध्ये SIP एक पार्ट येतो, तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. करेक्ट. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तो सगळ्यात चांगला वे आहे का म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवण्याचा, आणि तो कसा केला जातो? ओके, आता असं झालंय की म्युच्युअल फंड पेक्षाही SIP हेच जास्त पॉप्युलर टर्म झालेले. म्हणजे लोक विचारतात आम्हाला SIP मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. तर SIP हा ऍक्च्युअली एक इट इज द वे टू इन्व्हेस्ट इन टू म्युच्युअल फंड्स. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जसं आपण बँकेमध्ये RD करतो, दर महिन्याला एक फिक्स अमाऊंट फिक्स डेटला आपण ते पैसे गुंतवतो RD मध्ये, बरोबर, आणि तुमचं ते डिपॉझिट तयार होतं. ओके, सो सेम म्युच्युअल फंड्स मध्ये काय आहे की तुम्हाला एक रकमी मोठी अमाऊंट म्हणजे मोठी अमाऊंट नसेल तुमच्याकडे, ओके, तर तुम्ही दर महिन्याला एक छोटी अमाऊंट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता एका फिक्स डेटला, आणि ती अगदी तुम्ही 500 रुपयापासून सुरुवात करू शकता. म्हणजे आमच्याकडे तर असे क्लायंट्स आहे की त्यांची 500 रुपयाची पण SIP, आणि एक हायस्ट जी आमच्याकडे SIP चालू आहे ती 6 लाख रुपयांची SIP. सर, मंथली 6 लाख रुपये. ते काय करतात? त्यांचं ऑक्युपेशन? त्यांचं इंडस्ट्री आहे स्वतःच, त्यांचं लीड आहे मोठं, त्यांचं 100 कोटीच्या पुढे टर्नओव्हर आहे त्यांचं. अरे वा, नाईस. येस. सो असं आहे. तर मग फिक्स डेटला एक फिक्स अमाऊंट तुमची बँकेतून जाते आणि ते म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट होते. तर ही एक ऑटोमेटेड प्रोसेस आहे. म्हणजे एकदा सुरुवातीला तुम्हाला एक मॅन्डेट द्यायला लागतो बँकेला, एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्यायला लागते की एवढे पैसे माझे या स्कीम मध्ये जायला पाहिजे, आणि त्यानुसार ते अमाऊंट तुमची इन्व्हेस्ट होत राहते. तर याच्यामुळे काय होतं की तुम्हाला नियमित बचतीची सवय लागते आणि एक डिसिप्लिन येते तुमच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये. ओके, आणि मार्केटचं टायमिंग करायची तुम्हाला गरज पडत नाही. हे समजा मार्केट कसं असतं की रोज खालीवर होत असतं, तर बरेचसे लोक म्हणतात की आपण मार्केट खाली आले की मग इन्व्हेस्ट करू, आता वर आहे इन्व्हेस्ट नको करायला. तर ह्या सगळ्या याच्यात न जाता जर तुम्ही दर महिन्याला एक रक्कम गुंतवत राहिलात, जसं म्हटलं की तुमच्या इन्कमच्या 30% जे आहे जो पोर्शन तुमच्या इन्कमचा तो तुम्ही इन्व्हेस्ट करत राहिलात, बरोबर, तर मग SIPच्या माध्यमातून तर एक चांगली वेल्थ तुम्ही क्रिएट करू शकता. असं आहे. आणि हे पैसे तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट होतात, आणि म्युच्युअल फंड मध्ये कसं आहे की एक प्रोफेशनल फंड मॅनेजर ते पैसे तुमचे मॅनेज करतो. SIPच्या याच्यामध्ये सर ना? राईट. एक प्रोफेशनल फंड मॅनेजरला तुम्ही ते काम आउटसोर्स केलेलं आहे, जो खूप अनुभवी असतो, त्याला मिनिमम 10 वर्षाचा तरी एक्सपिरियन्स असतो. ओके, आणि ते CA असतात, IIT IIM मधून पासआउट झालेले असतात, त्यांचे क्वालिफिकेशन खूप चांगले असतात, आणि ते तुमच्यासाठी स्टॉक पिकिंग करतात अगदी कमी खर्चामध्ये. बरोबर आहे. सर, SIP मध्ये म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये आपण लमसम अमाऊंट पण टाकू शकतो का? हो, लमसम अमाऊंट याच्यामध्ये टाकता येते आपल्याला. समजा तुम्ही व्यावसायिक आहात आणि वर्षाच्या काही म्हणजे वर्षाचा काही जो पिरियड आहे त्यामध्येच तुमच्याकडे इन्कम येतं, जसं कोणी केटरिंग वाला असेल तर त्याच्याकडे फक्त लग्नाच्या सीझन मध्ये पैसे होत असतील, एक उदाहरण दिलं. किंवा काही व्यवसायांमध्ये कसं असतं की त्यांचं इन्कम जे तर फिक्स नसतं, एखाद्या महिन्यात खूप जास्त आहे किंवा पुढच्या महिन्यामध्ये अजिबातच काही नाहीये, तर मग त्यांच्यासाठी कसं आहे की ते अधूनमधून एक रकमी इन्व्हेस्ट करू शकतात. बरोबर आहे, असं आहे. आणि समजा त्यांच्याकडे खूप जास्त अमाऊंट आली तर मग अजून एक STP म्हणून प्रकार आहे, SIP सारखाच STP म्हणून. STP सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. समजा मार्केट खूप जास्त आता वरच्या लेवलला आहे आणि त्यांच्याकडे रक्कम मात्र आलेली आहे, ती इन्व्हेस्ट करायची आहे, मग ते पैसे आपण काय करतो, लिक्विड फंड मध्ये घेतो, आणि लिक्विड फंड मधून दर महिन्याला इक्विटी फंड मध्ये ते पैसे इन्व्हेस्ट करतो. त्याला STP म्हणतात, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. SIP मध्ये काय होतं की तुम्ही बँकेतून पैसे इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय, आणि STP मध्ये लिक्विड फंडातून पैसे तुम्ही इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय. बरोबर. लिक्विड फंडामध्ये तुम्हाला फिक्स एक 6 ते 7% व्याज मिळतं वर्षाचं. तिथे स्टॉक मार्केटची व्हॉलॅटिलिटी त्याला इम्पॅक्ट नाही करत त्या इन्व्हेस्टमेंट. बरोबर. पण मग तुम्हाला कसं आहे की मार्केटवर असल्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट तर करायची नाहीये डायरेक्ट इक्विटी फंड मध्ये, मग ती तुम्हाला SIP सारखीच करायची आहे, कारण की तुम्हाला ऍव्हरेज पण करायचं आहे. बरोबर. पण पैसे बँकेत तर नसतात नेहमी, तर मग तुम्ही ते पैसे STP च्या माध्यमातून इन्व्हेस्ट करू शकता. ओके, बरोबर. राईट. सर, तुम्ही ऐकलेला आजपर्यंतचा म्युच्युअल फंड बद्दलचा मिथ काय वाटलं तुम्हाला?
हा, म्हणजे आता बऱ्याच लोकांना काय वाटतं की म्युच्युअल फंड म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये सर्व पैसे इन्व्हेस्ट होतात, पण हे असं नाहीये की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ओके. राईट. सो असे वेगवेगळ्या ऍसेट्स मध्ये तुम्ही हे पैसे पैसे टाकू इन्व्हेस्ट शकतो करू शकता. आणि म्युच्युअल फंड हे फक्त श्रीमंतांसाठी आहे की फक्त ज्याच्याकडे पैसा आहे तेच लोक याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आपल्यासाठी मात्र काय फिक्स डिपॉझिटच आहे किंवा LIC छोटी मोठी पॉलिसी आहे त्याच्यात करायला पाहिजे असं बऱ्याच लोकांना वाटतं. तर तुम्ही अगदी 500 रुपयांपासून सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. करेक्ट. असं, आणि त्याच्यातून एक चांगली वेल्थ क्रिएट करता येते. तुम्ही किती कमवता याच्यापेक्षा तुम्ही किती इन्व्हेस्ट करता ते जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आणि म्युच्युअल फंडातून म्हणजे तुम्ही जर म्युच्युअल फंडाच्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही एक 15 ते 20 वर्ष दिले तर तुम्ही एक चांगली फिनॉमिनल वेल्थ त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. येस सर, आजकाल एक टर्म आहे मुलांसाठी, जेनझीज. आपण बघतो की प्रत्येक माणसाची मेंटॅलिटी वेगळी होत जाते ऍज पर हिज एज. वय वाढलं की विचार बदलतात, थोडी मॅच्युरिटी पण येते आपण असं म्हणू शकतो. आणि जो जेनझी आहे आज, तर हे पण कमवतात चांगलं. हो, बरोबर. जास्त करून IT मध्ये आहेत. करेक्ट. एक वेळ होती जेव्हा आपण बघायचो की लोक गव्हर्नमेंट जॉब होता त्यांना, तेव्हा त्यांना 50-60 हजार पगार. आमच्या जळगाव सारख्या शहरामध्ये पण खूप मोठा पगार होता, मोठी रक्कम होती त्या काळामध्ये. आजकाल स्टार्टिंग पॅकेज यांचे 50-60 लाख 70 लाख 50-60 हजार 70 हजार मंथली. ऍब्सोल्युटली. तर यांच्यासाठी तुमचं काय ऍडवाइस असेल की या मुलांनी कसं यांचं इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे? करेक्ट. तर आताची जी पिढी आहे, जे लोक आता 25 मध्ये आहेत, तर हे आता एकदम म्हणजे त्यांची जी सिच्युएशन आता ही खूप फायनान्शियल पोझिशन यांची खूप चांगली आहे, कारण की यांच्या पॅरेंट्सने ऑलरेडी घरं करून ठेवलेली आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना स्ट्रगल असा नाहीये की आता चला पुढे जाऊन म्हणजे घर घ्यायचंच आहे. म्हणजे खास करून जे आता मुंबई पुण्यासारख्या किंवा मोठ्या शहरांमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी तो प्रश्न नाही राहिला आता. असं आहे. आणि त्यांना कसं आहे की आता जॉब चांगले मिळतात, सॅलरी चांगली मिळते, आणि साहजिकच त्यांची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे त्यांचं लाईफस्टाईल एक्सपेन्सेस खूप जास्त आहेत. बरोबर आहे. असं आहे. पण त्यांनी आणि ते लोक जॉब सारखा स्विच करतात, म्हणजे थोडी कुठे सॅलरी ग्रोथ मिळाली की लगेच जॉब स्विच करतात. तर इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट त्यांनी सॅलरी ग्रोथवर फोकस न करता करिअर ग्रोथवर फोकस करावा. ओके. असं आहे. आणि आपल्या जी सॅलरी आपल्याला मिळते त्याच्यातला जसं मी म्हटलं सुरुवातीला की 30% भाग तरी त्यांनी साईडला काढावा. त्यांनी अगदी 20% पासून जरी सुरुवात केली, आपल्या इन्कमच्या 20% भाग जो म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये टाकायला सुरुवात केली तर ते त्यांचं फ्युचर अजून चांगलं सिक्युअर करू शकतात. बरोबर आहे. आणि जे बरेचसे लोक जे आहेत ते कोविड नंतर क्रिप्टो करन्सी असेल किंवा ऑप्शन ट्रेडिंग असेल तर याच्यामध्ये पैसे वेस्ट करतात. तर ते न करता प्रॉपर ही जर कधी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली, आणि लाईफस्टाईल त्यांना मी म्हणत नाही की त्यांनी कुठे लाईफस्टाईल त्यांच्या कुठे कॉम्प्रोमाइज करावं, तेही त्यांनी जगावं, पण एक थोडा पोर्शन आपल्या इन्कमचा इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, आणि काही पोर्शन त्यांनी त्यांच्या अपस्किलिंगवर, त्यांचा अजून त्यांनी करिअर फील्डमध्ये जर कधी लर्निंगवर जर कधी त्यांनी फोकस केला तर त्यांच्या सॅलरी लॉंग टर्म मध्ये चांगली वाढू शकते, करिअरला स्टॅबिलिटी मिळू शकते, आणि मग जसं इन्कम वाढेल तसं ते अजून इन्व्हेस्टमेंट वाढू शकतात. तर सपोज एक 25 वर्ष वयाची व्यक्ती आहे आणि तिने जर कधी 10,000 रुपये महिना इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, बरोबर, तर पुढच्या 25 वर्षात म्हणजे ते ज्यावेळेस 50 वर्षाची होईल तर त्यावेळेस ती 2.25 कोटी रुपयाचा पोर्टफोलिओ क्रिएट करू शकते फक्त 10,000 रुपये महिना इन्व्हेस्ट करून. अरे बापरे. कारण की त्यांच्याकडे सगळ्यात मोठी ऍसेट काय, मनी नाहीये, टाइम ही सगळ्यात मोठी ऍसेट त्यांच्याकडे. बरोबर. तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे जे तत्व आहे ना, याच्यामध्ये टाइम फॅक्टर हा खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये रिटर्न्स तर आहेतच, पण टाइम हा जो फॅक्टर आहे तो सगळ्यात जास्त त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते खूप चांगला मोठा पोर्टफोलिओ क्रिएट करू शकतात. सर, आता हे तर झालं की जे लोक कमवतात, बस जे लहान मुलं आहे किंवा मुली आहेत आजकाल होतं, तर त्याच्यानंतर त्यांच्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी कसं प्लॅन करावा, की जेव्हा म्हणतो ना की 18 वर्षाची मुलगी होते, मग ती बाहेर परदेशातही काही लोकांचं स्वप्न असतं मुलं शिकायला जायला हवे, किंवा 25-26 वर्षाचे झाल्यावर लग्नाचं वय होतं, तर त्यासाठी पैसे लागतात. काही लोकांकडे 50% मी असं बघतो की दे नीड टू बॉरो द लोन वगैरे असं, आणि मग असं होऊन जातं. मग तुम्ही काय सांगाल सर, की सुरुवातीपासूनच, आता माझी 4 वर्षाची मुलगी आहे, तर माझंच एक्झाम्पल देऊन तुम्ही सांगा सर की मी कसं प्लॅन करायला. तर याच्यामध्ये 2 टप्पे आहेत. एक तर म्हणजे तुमच्या मुलीचं हायर एज्युकेशन आहे, तिचं मास्टर्स एज्युकेशन आहे, आणि लग्न आहे, हा तिचा एक करिअरचा एक भाग झाला. याच्यासाठी तुम्हाला आतापासून इन्व्हेस्ट करायला पाहिजे. समजा इंजिनिअरिंगचा आजचा खर्च 20 लाख रुपये आहे, तो त्यावेळेस तो कदाचित 50 लाख रुपये होईल. तर ते 50 लाख त्यावेळेस तुमच्याकडे एकदम कदाचित येणार नाहीत. तर त्यासाठी तुम्ही आतापासून एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केली तर डेफिनेटली तुम्ही ते तुमचं गोल अचीव्ह करू शकतात. तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या माध्यमातून आपण हे म्हणजे ही अमाऊंट आपण एक
काढू शकतो की आपल्याला लग्नासाठी, मास्टर्ससाठी किंवा ग्रॅज्युएशनसाठी किती पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. तर हे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करून हे गोल अचीव करू शकता. पण याचा दुसरा टप्पा असाही आहे की जर तुम्हाला तिचं फायनान्शियल फ्युचर सिक्युअर करायचं असेल, हे तर झालं तुमचं की तुम्ही तिचे गोल्स तिच्या गोलसाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे. बरोबर. पण तिचं फायनान्शियल फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर अजून एक दुसरा टप्पा असा आहे की तुम्ही तिच्यासाठी आतापासून तिच्या नावाने इन्व्हेस्ट करायचे. एक छोटी रक्कम समजा तुम्ही आतापासून इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, की एक्झाम्पल 2,500 रुपये तुम्ही समजा आता टाकायला सुरुवात केली. 4 वर्ष वय आहे आणि वयाच्या 24व्या वर्षापर्यंत तुम्ही हे पैसे भरत गेलात दर महिन्याला 2,500 रुपये पुढच्या 20 वर्षांसाठी. ओके. आणि ज्यावेळेस ती 24व्या वर्षी जॉबला लागेल आणि तिने परत त्याच पोर्टफोलिओमध्ये 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, कारण की ती ऑब्व्हियसली त्यावेळेस तिची सॅलरी चांगली असेल. बरोबर. आणि 10,000 रुपयाची व्हॅल्यू 20 वर्षानंतर खूप काही जास्त नसेल, तर 10,000 रुपये तिने टाकायला सुरुवात केली आणि पुढचे 12 वर्ष साधारण तिने ते कंटिन्यू केलं, तर तिच्या वयाच्या 36व्या वर्षी तिचा पोर्टफोलिओ झालेला असेल 2 कोटी रुपयांचा. अरे बापरे. हा, तर याचा फायदा काय होईल माहिती का, की ज्यावेळेस ती 30-35 मध्ये ज्यावेळेस तिचा जॉब चालू असेल आणि जॉबमध्ये काही तिला स्ट्रेस आला तर ती लगेच तो जॉब सोडू शकते, कारण की तिच्याकडे बॅकअपसाठी पोर्टफोलिओ आहे. ओके. आता तुम्ही बघा की आजच्या कंडिशन मध्ये किती लोकांकडे असा एक स्टेबल पोर्टफोलिओ आहे, अगदी 40 ते 50 लाख रुपयांचा तरी, की ते स्ट्रेस आला आणि ते आरामात जॉब सोडू शकतात. कारण की कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे तर त्यांना जॉब सोडणं शक्यच नाहीये. तर तिचं फायनान्शियल फ्युचर सिक्युअर करण्यासाठी हे इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्टार्ट करू शकता. सर, तुम्ही जे बोलले की 40 ते 50 लाख रुपये किती लोकांकडे असतील, तर आता मी तुम्हालाच विचारतो, तुमच्याकडे आता समजा एका महिन्यामध्ये 100 लोक येत असतील किंवा तुम्हाला कॉल्स येत असतील, तर तुम्हाला काय वाटतं सर, 100 पैकी किती लोकांकडे आज 50 लाख रुपये आहेत? मी प्रॉपर्टी नाही म्हणत आहे, हो बरोबर, लिक्विड फंड किंवा म्युच्युअल फंड पकडा, तुम्ही गोल्ड पकडा, फायनान्शियल ऍसेट्स म्हणू शकतो आपण. साधारण 15 ते 20% लोकांकडेच आहेत. मॅक्सिमम लोकांचा पैसा हा जो आहे म्हणजे भारतामध्ये, इव्हन तो रेशो म्हणजे तुम्ही जर कधी बघितला पूर्ण भारतामध्ये, तर लोकांची जी नेटवर्थ आहे साधारण 80 ते 85% नेटवर्थ ही रिअल इस्टेट मध्ये लॉक झालेली आहे आणि त्यांच्याकडे लिक्विड ऍसेट्स ह्या फक्त 15 ते 20% असतात. ओके. म्हणजे वेळेवर जेव्हा गरज पडते तेव्हा थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणजे लोक इन्व्हेस्ट करतात रिअल इस्टेटमध्ये आणि अशा पद्धतीने करतात की ठीक आहे, मुलाच्या एज्युकेशनच्या वेळेस मग मी तो फ्लॅट विकेल किंवा ती प्रॉपर्टी विकेल आणि मग त्याचं एज्युकेशन कम्प्लीट करेल. बरोबर, असं आहे. पण फायनान्शियल ऍसेट्स हा लिक्विड असतात आणि कसं आहे की तुम्हाला पाहिजे तेवढेच पैसे त्याच्यातून काढता येतात. फ्लॅटचं कसं आहे की फ्लॅट किंवा प्रॉपर्टीचं की तुम्हाला तो पूर्ण विकावा लागतो. तुमची गरज जरी तेवढी नसेल तरी तो संपूर्णपणे विकायला लागतो. तो विकायला गेला तर तो लगेचच विकला जाईल असं नाहीये. म्हणजे काय आम्ही बघितलं की 2-3 वर्ष सुद्धा लागतात प्रॉपर्टी विकायला. बरोबर असं. करेक्ट. आता एखादा व्यक्ती आहे, त्याला इन्व्हेस्ट करायचंय सर, की म्हणजे आता तो कमवतोय 25,000 किंवा तो कमवतोय 2 लाख 3 लाख वॉट एव्हर, आणि तर तो तुमच्याकडे आला सर, तर त्याची म्हणजे मला असं विचारायचंय की त्याला तुमची गरज काय आज, का तो त्याचा स्वतःचा करू शकत नाही, वाय त्याला तुमच्याकडेच यायला हवं? ओके. आजकाल माहिती तर खूप अवेलेबल आहे. म्हणजे युट्यूबवर तुम्ही गेलात किंवा ट्विटरवर गेलात किंवा गुगलवर गेलात तर माहितीचा खूप भंडार आहे आणि ते आपल्याला म्हणजे पाहिजे तितकं त्याच्यातून घेता येतं. बरोबर आहे. पण बऱ्याचदा त्याच्यातून चुकीच्या गोष्टी घेतल्या जातात आणि प्लस आपले सहकारी मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून एक वेगळं गायडन्स मिळत असतं आपल्याला. तर जर या सगळ्या गोष्टीतून त्याला एक मार्ग काढायचा असेल ना, तर एक आर्थिक सल्लागाराची त्याने मदत घेतली. एक समजा तो सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरकडे गेला तर त्याला काय गोष्टी करायच्या तर नेमक्या 4-5 पर्सनल फायनान्स मध्ये त्याचं प्रॉपर त्याला गायडन्स मिळू शकतं. फायनान्शियल प्लॅनिंग असं आहे ना की 5% म्हणजे याच्यामध्ये 5% असं आहे की व्हॉट टू डू आणि 95% इज व्हॉट नॉट टू डू. ओके. बरोबर. म्हणजे 95% तुम्ही काय गोष्टी नाही केल्या पाहिजे आणि फक्त 5% गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत. पण लोक काय करतात की खूप साऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करतात, डायरेक्शन नसते इन्व्हेस्टमेंट करायला आणि मग त्यांचा पोर्टफोलिओ पूर्ण मेसअप होतो, मायनस मध्ये. जेव्हा गरज पडते तेव्हा आपण ते पैसे नाही काढू शकत. राईट. आणि जसं म्हटलं की ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करतात, झटपट पैसे कमवायचे असतात, क्रिप्टोज मध्ये टाकतात आणि नंतर फसतात. असं माझ्याकडे असे एक क्लायंट एक माझे एक्झिस्टिंग क्लायंट आहेत, तर त्यांचा एकदा मला फोन आला, तर ते म्हटले माझ्याकडे बिटकॉइन आहेत 3 आणि आता ते कुठे गेले मला काहीच कळत नाहीये. आता बिटकॉइन सर व्हॅल्यू काय झाली? व्हॅल्यू बघा, बिटकॉइनचे मला वाटतं 60 ते 70 लाख असेल. मी ट्रॅक नाही करत एवढं क्लोजली. अरे आणि ते म्हटले की मी 10 वर्षापूर्वी असेच टाकलं, ते मी विसरून गेलो होतो. अरे 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 अरे. तर असं आहे. पण जर तुम्ही प्रॉपर याच्यात इन्व्हेस्ट केले, म्युच्युअल फंड्स असेल किंवा अजून बाकीच्या फायनान्शियल ऍसेट्स आहेत ज्या सेबी आणि आरबीआय त्यांना रेग्युलेट करते, अशाच गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे.
बरोबर आहे. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं ना, समजा 10 वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केलं आणि तुम्ही विसरून गेलात तरी सुद्धा त्या गोष्टींचा तुम्ही ट्रॅक नंतर ठेवू शकता. पण हे असं बिटकॉइन वगैरे या सगळ्या गोष्टी हे तुम्ही रिकमेंड नाही करत सर? तर हे आम्ही रेकमेंड नाही करत. कसं आहे, जे वेल्थ क्रिएशन करायचं आहे ना, तो जो मार्ग आहे तो स्लो अँड स्टेडी आहे आणि तसंच ते वेल्थ क्रिएशन होतं. तसंच झालं पाहिजे. हो, झटपट होत नाही कुठली गोष्ट, नाही, शॉर्टकट नाही. ऑप्शन इज म्हणजे मला तर कधी कधी ट्रॅप वाटतो सर की पैसे मार्केटमध्ये ओढण्याचा. म्हणजे मी जेव्हा डेटा बघत होतो तर 95% लोक शेअर मार्केट मधल्या ट्रेडिंग मध्ये पैसे लूज करतात, फक्त 5% लोक पैसे कमवत आहेत. सेबीचाच रिपोर्ट आहे ना, सेबीचा रिपोर्ट येतोय गेल्या 2 वर्षापासून की 90%पेक्षा जास्त रिटेल ट्रेडर जे आहेत तर ते लॉस करतायत. लॉस करून प्रॉफिट कोण करताय? 5 ते 10% लोक करतात. आणि ते कोण आहे? ते कोण आहेत? ते सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ते हेज फंड्स आहेत, मोठ्या ट्रेडिंग कंपन्या आहेत, बाहेरच्या देशातल्या आहेत, भारतातल्या आहेत. त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर्स आहे का, त्यांच्याकडे जो इन्फॉर्मेशनचा जो सोर्स आहे तर तो आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे इन्फॉर्मेशन ही सगळ्यात शेवटी येते रिटेल पब्लिककडे. तर तुम्ही ज्यावेळेस त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर ऍक्शन घ्यायला जाता तर तुमचा लॉस हा ठरलेलाच आहे. बरोबर आहे. खरा प्रॉफिट ते लोक काढतात. आणि त्यांच्याकडचे जे सॉफ्टवेअर्स किंवा अल्गो ट्रेडिंग आहे तर ते खूप वेगळ्या लेवलचे सॉफ्टवेअर्स युज करतात. तर ते आपण नाही करू शकत. ओके, त्यामुळे ते सर त्यांना तो प्रॉफिट होतो की त्यांना कळत राहतं मध्ये काय चाललंय काय नाही. हो हो. तर हा पैसा जो आहे F&O कसा आहे, फ्युचर अँड ऑप्शन्स, हा झिरो सम गेम आहे. म्हणजे एकाचा प्रॉफिट आहे तर दुसऱ्याचा लॉस आहे. तर रिटेलचा ज्यावेळेस लॉस होतोय तर याचा अर्थ काय की तो सगळा पैसा जो आहे तो या मोठ्या लोकांकडे जातोय. आणि लोकांना हे कळत नाहीये, बऱ्याचशा लोकांना, किंवा जे आता यंगस्टर्स जे आहेत तर ते झटपट पैसे मिळवण्यासाठी ऑप्शन्स मध्ये इन्व्हेस्ट करतायत. पण त्यांनी तसं न करता जर कधी म्युच्युअल फंड, स्टॉक्स याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले तर त्यांचं संपत्ती निर्माण होऊ शकतं चांगलं, पण त्याच्यासाठी त्यांना 15 ते 20 वर्ष वेळ द्यावा लागतो. आणि कधी कधी त्यांचं अर्निंग वाढत गेलं तर सर तुमच्यासारख्या व्यक्तीच्या गायडन्स मध्ये ते 40 वर्षी पण फायनान्शियल फ्री होऊ शकतं. एक्झाम्पल आपल्या डोळ्यात एक्झाम्पल दिलं असं आहे. बरोबर आहे. फ्रॉड चालतो का सर या मार्केटमध्ये? तुम्ही ज्या फील्डमध्ये आता आहेत फायनान्शियल प्लॅनिंगच्या, याच्यात फ्रॉड ऍडवायझर्स पण आहेत का? फ्रॉड ऍडवाइस म्हणजे जे प्रॉपर काम करतात, जसं सेबी आहे किंवा MP आहे, यांचं लायसन्स घेऊन जे ऍडवायझर काम करतात तर ते फ्रॉड करण्याची शक्यता नाहीये. बिकॉज हे प्रोडक्ट आणि ही जी इकोसिस्टम जी आहे ही हायली रेग्युलेटेड आहे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की जे आम्ही काम करतो त्याच्यामध्ये आम्हाला जो पैसा मिळतो तो लगेच नाही मिळत. हा आम्हालाही लॉंग टर्म मध्ये पैसा मिळतो. इन्कम आमचं ग्रॅज्युअली वाढत जातं. त्याच्यामुळे इथे काम करणारे लोक आहे ना, ते मॅक्सिमम जेन्युइन लोक काम करतात. ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे, व्यवस्थित त्यांचं चालू आहे, तेच लोक या फील्डमध्ये येऊ शकतात सर. फॉर द म्हणजे एखाद्याला गाईड करण्यासाठी फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून. कारण ज्याच्याकडे पैसा असते त्याला अर्जंट लागतोय, मग ही विल डू द फ्रॉड. करेक्ट. आता काही लोक असं कसं त्यांना झटपट पैसा तर कमवायचा आहे आणि त्यांच्याकडे प्रॉपर लायसन्स नसतात आणि म्हणजे ते लायसन्स काढणार पण नाहीत ना, जर त्यांना लोकांकडून चुकीच्या पद्धतीने पैसा घ्यायचा आहे. आता जसं एखादी व्यक्ती तुम्हाला अप्रोच झाली आणि ती तुम्हाला म्हणते की मी तुम्हाला महिन्याला 5% रिटर्न देतो, अशा स्कीम मध्ये पैसे टाका. ते तुम्ही बघितलं पाहिजे. ते पैसे तुम्ही त्या डायरेक्ट डीमॅट अकाउंटमध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या स्कीम मध्ये नाही लावते. तुम्ही त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीची जी कंपनी असेल त्या कंपनीमध्ये ते पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करता. बरोबर. आणि तिथेच तो रेड फ्लॅग आहे सगळ्यात मोठा, की या फील्डमध्ये, आमच्या फील्डमध्ये पैसा कधी ऍडवायझरचा किंवा ऍडवायझरच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट होत नाही. तो त्या म्युच्युअल फंड्स मध्ये आणि त्या स्टॉक्स मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट होतो. ओके. आणि तुम्ही तो पैसा ज्यावेळेस देता त्याच्याकडे 5% मंथली तुम्हाला त्याच्यातून इंटरेस्ट मिळणार आहे. या आमिषातून तुम्ही तो पैसा इन्व्हेस्ट करायचा लावतो. सुरुवातीला तो तुम्हाला मिळतो आणि तो जास्त पैसा गोळा करायचा प्रयत्न करतो आणि नवीन नवीन लोकांकडून पैसा येत असतो आणि तो त्या पैशातून तो तुम्हाला व्याज देतो. सुरुवातीचे 7-8 महिने, वर्षभर तुम्हाला व्याज मिळतं, तुमची मुद्दल वसूल होते. मग तुम्हाला असं वाटतं की हे खूप छान आहे. बरोबर. आणि मग तुम्ही अजून खूप जास्त पैसे त्याच्यामध्ये लावता आणि मग तिथेच फसतात, कारण की त्याचे तोपर्यंत चांगले पैसे गोळा झालेला असतो आणि तो पळून जातो. पण हे जे काम करणारे जे लोक आहेत तर यांना तुम्ही फक्त एक प्रश्न विचारला पाहिजे की तू 5% महिन्याला व्याज जर काढून देऊ शकतो तर तू स्वतःचे 50 लाख रुपये समजा याच्यात लावले. एक उदाहरण घेऊ, म्हणजे घटकावर आपण मान्य करू की तो खरोखर 5% महिन्याला कमवू शकतो. तर त्याला आपण असं सांगू शकतो की तू स्वतःचे 50 लाख रुपये त्याच्यात लाव आणि फक्त 5 वर्ष याला वेळ दे. तर 5 वर्षामध्ये तो त्या 50 लाखाचे 5.25 कोटी करू शकतो. हे जस्ट मी असं कॅल्क्युलेशन करत होतो तर त्याच्यात लक्षात आलं. जर जी व्यक्ती 5 वर्षात 50 लाखावरून 5 कोटी करू शकते तर त्याला दुसऱ्यांचे पैसे घ्यायची गरज काय? स्वतःचेच वाढवणं. लोकांनी हे कॉमन सेन्स आपला स्वतःचा वापरला पाहिजे. बरोबर आहे. आणि अशा म्हणजे झटपट जे व्याज मिळण्याच्या आमिषाला म्हणजे बळी न पडता प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केल्या तर तुम्हाला काय 12% रिटर्न मिळते वर्षाला म्युच्युअल फंडातून किंवा स्टॉक्स मधून. पण ते तुम्हाला कन्फर्म मिळतील, फक्त त्यासाठी वेळ द्यायला हवा. असं. बरोबर आहे. एक टाइम महत्वाचा आहे.
करेक्ट. तर फ्रॉड जे होत आहेत ना मॅक्सिमम हे ग्रीड मधून होत आहेत. लोकांना खूप असं की म्हणजे पैसे पटकन पाहिजेत आणि खूप मोठा पैसा कमी काळात पाहिजे, कारण की आता लाईफस्टाईल एवढं वाढलंय कोविडमुळे. कोविड नंतर तुम्ही जर कधी बघितलं तर लाईफस्टाईल खूप लोकांचं चांगलं वाढलंय आणि आजूबाजूला जसं आपण बघतो की लोक चांगल्या डेस्टिनेशनवर जात आहेत व्हॅकेशन्सला आणि पार्टीज करतायत. तर लोकांना आणि कसं की इन्कम तर लिमिटेड आहे आणि त्या ह्याच्यातून तर शक्य नाहीये आणि मग जास्तीचे पैसे कुठून मिळवायचे. तर मग अशा लोकांचं खूप फावलंय की जे अशा स्कीम्स काढतात आणि लोक मग ते पैसे मिळवण्यासाठी तिथे इन्व्हेस्ट करतात. हा एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम वाटतो मला. अवेअरनेस आरबीआय वगैरे करतेच आहे, म्हणजे लोकांमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही ऍड्स वगैरे बघता की असं फसायला नाही पाहिजे, बरोबर, पण तरी लोक फसतात त्याच्यामध्ये. असतात ते. आणि सर काय झालं कोरोना पिरियड मध्ये ना, समजा जे बाहेर गावाला जॉब करणारे लोक होते ते घरी गेले, वर्क फ्रॉम होम चालू झालं, तर जो इथे 20-25 हजार रुपये रेंट होतं ते वाचलं त्यांचं. 2 वर्ष जरी आपण पकडलं तर 20,000 आणि जरी पकडलं तरी 12×2 = 2,40,000 आणि 24×2 = 28, म्हणजे 5 लाख रुपये त्यांचे असेच वाचले. बाकी एक्स्ट्रा खर्च वेगळा, म्हणजे 7 ते 8 लाख रुपये लोकांचं सेव्हिंग नॉर्मल 20,000 रुपये रेंटवाल्याचं झालं. तर त्यांनी काय केलं, मग त्यातला काही पैसा एन्जॉयमेंट मध्ये काढला आणि त्यांना वाटलं की हीच आपली लाईफस्टाईल आहे. पण त्यांनी हे नाही बघितलं की आपण जेव्हा आपल्या गावातून इकडे येऊ हे 8 लाख रुपये आपले वाचणार नाही वाचणार. त्यामुळे मग त्यांनी ती लाईफस्टाईल चेंज केली आणि म्हणून मग आता जेव्हा ते पैसे संपत आले किंवा या सगळ्या गोष्टी संपत आल्या आणि पाहायला गेलं तर आयटी मध्ये पण आता तेवढे ग्रोथ दिसत नाहीये. जेवढी आधी जसे पगार वाढायचे रपसप तसं आता दिसत नाही सर. करेक्ट. कसं आहे, कोविड नंतरचा जो पिरियड होता पहिले 1 ते 2 वर्ष, त्यावेळेस आयटी मध्ये सॅलरीज खूप वाढल्या, म्हणजे डबल और ट्रिपल झाल्या. पण आता तुम्ही बघितलं मागच्या 2-3 वर्षांमध्ये सॅलरी ग्रोथ एवढी नाहीये आणि लाईफस्टाईल इन्फ्लेशन खूप वाढली. तर हा एक ट्रॅप झाला लोकांना की म्हणजे पगार तर पुरत नाहीये आणि मग करायचं काय, तर मग अशा याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात झटपट पैशाच्या नादामध्ये पैसे. पण आमच्या इन्व्हेस्टर्सला या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, त्यांना माहिती आहे की कुठून पैसा ऍक्च्युअल मिळू शकतो आपल्याला, आपला पैसा कुठे सुरक्षित राहणार आहे, तर त्यानुसार ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. येस सर. आता एखादा व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करतोय, त्याच्याकडे 2 ऑप्शन असतात. सेफ्टी इन्व्हेस्टमेंट मध्ये 2 पार्ट येतात. एक येतं इक्विटी, डायरेक्ट स्टॉक्स, आणि सेकंड येतं म्युच्युअल फंड की SIP वगैरे. तर भरपूर लोकांना प्रश्न पडतो की मी इक्विटीत करतोय तर म्युच्युअल फंड मध्ये का नको करायला, सॉरी मी का करायला हवं म्युच्युअल फंड मध्ये. जर मी इक्विटीत करतोय तर मी म्युच्युअल फंड मध्ये का करू. तर तुमचं काय सजेशन आहे या गोष्टीवर? कसं आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण डायरेक्ट स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करू, पण स्टॉक जे पिकिंग जी ॲबिलिटी आहे ती खूप कमी लोकांमध्ये आहे. जर तुमच्याकडे रिसर्च करण्याची तेवढी कॅपेबिलिटी असेल, तुमच्याकडे तेवढा स्किल सेट असेल, तुम्ही तेवढा वेळ त्याला देऊ शकत असाल, रिसर्च करून ते स्टॉक्स तुम्ही काढू शकत असाल, तर मग तुम्ही ते करू शकता. पण असे किती लोक करू शकतात असं आहे. आणि त्याच्यात दुसरा अजून काय आहे की इमोशनल बायस होतो. तसं मार्केट पडतं 30 ते 40% मार्केट पडलं तर स्टॉकचा पोर्टफोलिओ सुद्धा तेवढा खाली येतो. ओके. आणि त्याच्यामुळे लोक पॅनिक होतात आणि इमोशनल बायस आला की मग तो पोर्टफोलिओ ते रिडीम करतात. बरोबर. आणि म्हणजे ज्यावेळेस इन्व्हेस्ट करायला पाहिजे त्यावेळेस ते सेल करत असतात. सो वेअरएज म्युच्युअल फंड मध्ये काय होतं की एक प्रोफेशनल फंड मॅनेजर हे पैसे मॅनेज करतो, त्याचा बायस नसतो स्वतःचा, कारण की तो त्रयस्थपणे तो तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतोय लोकांचा पैसा घेऊन, आणि त्याच्याकडे एक इन्व्हेस्टमेंटचा एक फ्रेमवर्क आहे त्याच्याकडे. तर त्या फ्रेमवर्कनुसार तो पैसे इन्व्हेस्ट करतोय आणि तुम्ही दर महिन्याला ते पैसे इन्व्हेस्ट करताय, तर त्याच्यामुळे तुमचा ऍव्हरेज पण चांगला होतोय आणि त्याच्यातून तुमची लॉंग टर्म मध्ये वेल चांगली क्रिएट होऊ शकते. बरोबर. तर डायरेक्ट स्टॉकचं हे एक लिमिटेशन आहे. खूप कमी लोकांकडे ते स्किल सेट आहे किंवा ती कन्सिस्टन्सी आहे की त्याच्यातून ते स्टॉक्स मधून वेल क्रिएट करू शकतात. ओके. पण 99% जे इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक खूप चांगला मार्ग आहे ज्याच्यातून ते नियमित इन्व्हेस्ट करून चांगली वेल्थ क्रिएट करू शकतात. आणि ते पैसे शेवटी स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट होतात. तर मग तुम्ही 1 ते 2% समजा जास्त मिळतील असं वाटतंय, मिळतील याची गॅरंटी नाहीये, पण ते 1 ते 2% तुम्ही स्टॉक्स म्हणजे एवढं मोठं रिसर्च करणार, वेळ देणार, आपल्या कामावर त्याचा इम्पॅक्ट होतो. बरोबर. तर हे सर्व करण्याऐवजी जर कधी म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट केलं तर डेफिनेटली चांगलं वेळ. एक नुकताच ट्विटरवर मी स्टडी बघितला आताच्या आताचा जो मार्केटमध्ये फॉल झाला, तर त्याच्यावर तो आला होता की एकाने 1400 स्टॉक्स आणि 450 म्युच्युअल फंडच्या स्कीम्स असं यांचं अनालिसिस केलं. तर साधारण 60% स्टॉक्स जे आहेत तर ते 30% जास्त पडलेत या फॉलमध्ये. त्या 1400 स्टॉक पैकी. आणि ज्या 450 स्कीम्सचा जो स्टडी झाला होता त्याच्यापैकी फक्त 6% स्कीम जे आहेत ते 30% जास्त पडल्या होत्या. अरे, मग तुम्ही मला सांगा की तुमची इन्व्हेस्टमेंट सुरक्षित कुठे असणार आहे?
बरोबर आहे. म्युच्युअल फंडला ती कमी व्हॉलटाईल आहे. आणि मग तुम्ही ज्यावेळेस आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हे इन्व्हेस्टमेंट म्हणजे फ्लक्च्युएशन होत आहे, टेम्पररी खाली येते, मग खाली आल्यानंतर मग तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा एक त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि तुम्ही ते करू शकता. पण स्टॉक्समध्ये काय होतं की मार्केट खाली असलं की तुमचं मॉरल डाऊन होतं आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही तिथे. बरोबर आहे. हा एक लिमिटेशन आहे डायरेक्ट स्टॉक्समध्ये. करेक्ट. सर आता महाराष्ट्रात जेव्हा आपण बघतो की टियर 1 सिटीज मध्ये समजा पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर या सिटीज येतात, कोल्हापूर आलं, Correct. तर बट ज्या टियर 2, टियर 3 सिटीज येतात, थोडस जिल्हा जे आपण म्हणतो की थोडे नॉर्मल जिल्हे, छोटे जिल्हे, करेक्ट. त्या आता या सिटीतल्या लोकांना आता बऱ्यापैकी अवेअरनेस आलेला आहे की हे लोक करतायत इन्व्हेस्टमेंट. बट छोट्या शहरातले लोक पण आजकाल करतायत का इन्व्हेस्टमेंट? तुम्हाला काय वाटतं, तुमच्याकडे येतात असे लोक किंवा त्यांनी कसं करायला हवं? करेक्ट. म्हणजे आता जर कधी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा ईएमचा विचार जर कधी केला तर टोटल जो ईएम आहे म्हणजे ऍसेट अंडर मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, तर ती साधारण 64 लाख कोटी आहे पूर्ण भारताचे, आणि त्याच्यातला 40% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. अरे भारतापैकी सर, म्हणजे जितके लोक इन्व्हेस्ट करताय तर 40% 64 पैकी महाराष्ट्र आहे फक्त. हो, पण त्याच्यातलं कसं आहे की मॅक्सिमम जो शेअर जो आहे तो कॉर्पोरेट्सचा आहे. तर त्यांचे जे त्यांचे ट्रेझरी फंड जे असतात तर त्याचा तो वाटा जास्त आहे त्यामध्ये. रिटेलचाही आहे, म्हणजे महाराष्ट्र जे मोठे शहर तुम्ही जे म्हटलात, मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, इथून बऱ्यापैकी लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतायत. पण तरी अजूनही जे टियर 2, टियर 3 सिटीज जे आहेत किंवा निमशहरी भाग झाला किंवा जे ग्रामीण भाग झाला, तर तिथून म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंटचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी आहे अजून. अवेअरनेस आता कोविड नंतर वाढला आहे आणि लोक ते करायला लागलेत, पण प्रॉपर गायडन्स आतापर्यंत नव्हतं. आता हळूहळू ते पोहोचतंय त्यांच्यापर्यंत. तर पुढच्या काळात निश्चितच हे प्रमाण वाढेल आणि असंही दिसेल की अगदी गावांमधून पण लोकांचे 1-1 कोटी रुपयाचे पोर्टफोलिओ म्युच्युअल फंड मध्ये असतील. अरे बापरे, होऊ शकतं. कारण गावाकडे खूप पैसा आहे सर. हो. लोकांना वाटतं इथे आमच्या फ्लॅट आहे किंवा हे असं आहे तसं नाही, गावातल्या लोकांकडे भयानक पैसा आहे. हो, ते गावातल्या लोकांचे पुण्यात फ्लॅट असतात. त्यांनी माहिती असेल. हो, म्हणजे सर आमच्याकडे केळीचं उत्पादन आहे की जेवढं इथं 5 वर्षात एक व्यक्ती IT मधून कमवतोय ते एका वर्षात कमवतात सर केळीच्या उत्पादनामधून. इतकं उत्पादन आहे. सेम द्राक्षांचं नाशिकमध्ये पाहतो आपण, कोल्हापूर तर संपन्न आहे ऑलरेडी. राईट. तर कसं या लोकांकडे पैसा आहे पण त्यांच्याकडे ते ज्ञान नाहीये, ती माहिती त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवली नाही. म्युच्युअल फंड मध्ये कसे इन्व्हेस्ट करायचे, त्यांना जे पारंपरिक ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, LIC आहे किंवा फिक्स्ड डिपॉझिट्स आहे किंवा रिअल एस्टेट आहे आणि गोल्ड, तर याच्यातच त्यांची मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट आतापर्यंत झालेली आहे. पण इथून पुढच्या काळात त्यांनी निश्चितपणे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, सो दॅट याच्यातही ते खूप चांगला पोर्टफोलिओ क्रिएट करू शकतात, चांगले रिटर्न्स त्यांना याच्यामध्ये मिळू शकतात आणि त्यांचे सर्व लाईफचे गोल्स त्याच्यातून अचीव्ह करू शकतात. असं आहे सर. खूप छान इन्फॉर्मेशन दिली तुम्ही. तर आता एक रॅपिड फायर राऊंड करू. सर, कोणतं फायनान्शियल बुक तुम्ही रिकमेंड कराल आपल्या ऑडियन्ससाठी? सायकॉलॉजी ऑफ मनी, मॉर्गन हसल यांचं ते बुक आहे, तर ते सर्वांनी वाचावं अशी माझी अपेक्षा आहे. ओके सर, FD और म्युच्युअल फंड तुम्ही? ऑब्विसली म्युच्युअल फंड. व्हॉट्स मोर पॉवरफुल, कंपाऊंडिंग और कन्सिस्टन्सी? कन्सिस्टन्सी, कारण की लोकांकडे कन्सिस्टन्सीच नाहीये. इन्व्हेस्ट करायला तर घेतात पण कन्सिस्टन्सी ठेवत नाही. कन्सिस्टन्सी केलं की कंपाऊंडिंग ऑटोमॅटिक येईल. ओके. तुमच्याकडे जर आज 10 लाख रुपये सर, तर तुम्ही त्याला कुठे इन्व्हेस्ट कराल? मी इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करेल. इक्विटी आणि म्युच्युअल फंड मध्ये? इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये. ओके. येस. व्हॉट्स द बेस्ट फायनान्शियल ऍडवाइस यू हॅव एव्हर रिसिव्ड फ्रॉम युअर मेंटर और समवन? राईट. तर सुरुवातीला मला जो ऍडवाइस मिळाला की आपल्या इन्कमचा एक ठराविक भाग हा इन्व्हेस्ट करायचा आहे आणि त्याला पुढचे 15 ते 20 वर्ष सतत इन्व्हेस्ट करत राहिलं पाहिजे. हा एक सगळ्यात चांगला ऍडवाइस मला मिळाला आहे, ज्याच्यामुळे मी सुद्धा एक फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करू शकतो. ओके. सर, SIP वर्सेस RD, एका शब्दात काय सांगायचं? SIP, वेल्थ क्रिएशन तिथूनच होणार आहे तुमचं. राईट. गोल्ड, रिअल इस्टेट, इक्विटी, म्युच्युअल फंड, व्हॉट्स युअर पिक अँड वाय? इक्विटी म्युच्युअल फंड, बिकॉज ते फ्लेक्झिबल आहे, लिक्विडिटी आहे आणि त्याचे रिटर्न्सही खूप चांगले आहेत. तर ऑब्व्हियसली मी इक्विटी म्युच्युअल फंडच निवडेल. कधीही पैसा काढू शकतो आपण त्याच्यात. हो. तर सर, थँक्यू सो मच, तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली. येस, धन्यवाद. एज ग्रुप जरी बघितला तर जन्मलेल्या बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत, त्याच्यानंतर गावातल्या माणसापासून तर शहरातल्या एकदम मोठ्या जागेवरच्या माणसापर्यंत सगळ्यांना या गोष्टीचा फायदा होणार सर. हो.
इफ एनीवन वॉन्ट्स टू डू अ फायनान्शियल प्लॅनिंग विथ यू, म्हणजे तुमच्याकडून जर त्याला फायनान्शियल प्लॅनिंग करायची असेल तर तुम्ही ते कसं कनेक्ट होऊ शकता तुमच्यासोबत? राईट. तर स्क्रीनवर माझा नंबर आता रिफ्लेक्ट होत असेल तर त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. तर निश्चितच आपण बोलून त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल गाईड करू शकतो आणि त्यांचा प्लॅन प्रिपेअर करून इन्व्हेस्टमेंटही मॅनेज करू शकतो. करेक्ट. तर जरूर लोकांनी या इन्व्हेस्टमेंट स्टार्ट कराव्यात, हे माझी अपेक्षा असेल. सर, जाता आता शेवटची टिप काय द्याल आपल्या ऑडियन्सला? तर त्यांनी सुरुवात म्हणजे हा जर कधी पॉडकास्ट त्यांनी बघितला त्याच्यानंतर पहिलं काम त्यांनी केलं पाहिजे की इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली पाहिजे. किती अमाऊंटची करायची ते मॅटर नाही करत, पण तुम्ही कुठेतरी एक सुरुवात केली पाहिजे. एक छोट्या अमाऊंटने तुम्ही सुरुवात करा आणि जसं तुमचं कॉन्फिडन्स वाढेल त्यानुसार तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट वाढवत नाही, ज्याच्यातून तुम्ही तुमचं फायनान्शियल फ्रीडम नक्कीच अचीव्ह करू शकतो. येस सर, थँक्यू सो मच. धन्यवाद.